चाकण शिक्रापूर महामार्गावरच्या अपघाताच्या घटना ताज्या असताना शिरूरमधून धक्कादायक प्रकार घडल्याची घटना महाराष्ट्र न्यूज लाईव्हने समोर आणली। सध्या शिरूर तालुक्यामध्ये तळेगाव ढमढेरे ते सणसवाडी येथील चिन्नापीर माळा या आतल्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे। या कामाबद्दल आणि ठेकेदाराबद्दल ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र न्यूज लाईव्हचे संपादक धनंजय तोडकर यांच्याकडे येऊ लागले। आज सदर चिन्नापीर माळा येथे सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी संपादक धनंजय तोडकर हे गेले असताना अतिशय गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आले। रस्त्याच्या चालू असलेल्या कामामध्ये मुरुम ऐवजी मोठ्या प्रमाणात माती मिसळल्याचे आणि माती वापरल्याचे प्रकार सुरू आहेत। एवढंच नाही तर रस्त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा भिंत नाही, कोणत्याही प्रकारची सूचना फलक नाही। या संदर्भात संपादक धनंजय तोडकर यांनी सुपरवायझर जवळ चौकशी केली असताना रस्त्याचे काम हे तब्बल 5.30 कोटी रुपयांचं असल्याचं समोर आलंय। तसेच या कामाचा ठेकेदार तिवारी नावाचा व्यक्ती असल्याचं देखील समजलंय। कामाची गंभीरता लक्षात घेता संपादक धनंजय तोडकर यांनी उपसरपंच बाळासाहेब लांडे यांच्याशी संपर्क केला। निष्क्रिय दर्जाच्या कामाचा आढावा त्यांना दिला। कामाची गंभीरता लक्षात घेता उपसरपंच बाळासाहेब लांडे त्यांच्यासह सुदाम भुजबळ, राजू केदारी, दत्ता दरेकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करता त्यांनी देखील कामामध्ये मातीचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आणलं। उपसरपंच बाळासाहेब लांडे यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी PWDचे अधिकारी जाधव साहेब यांना कॉल करून तक्रार देण्याचं ठरवलं। पण PWDचे अधिकारी जाधव साहेब हे बहुधा कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी कॉल उचलला नाही। मुळात मुद्दा हा आहे की अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना काम देतं तरी कोण? ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना देतं कोण? निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणारे अपघात ह्याला जबाबदार कोण? ह्या संपूर्ण घटनेचा स्पेशल आढावा घेतलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्हने। पाहूयात। नमस्कार, मी शुभम, तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। चाकण ते शिक्रापूर महामार्गावरती अपघाताच्या घटना ताज्या असताना आता आपण तळेगाव ढमढेरे चिमणापूर ह्या रोडवरती आहोत। चिमणापूर ह्या रोडवरती तुम्ही बघायला गेलं तर तिथल्या ग्रामस्थांचा असा आरोप होता की ह्या रोडवरती मुरुमाच्या ऐवजी मातीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात हे मी तुम्हाला दाखवतो। आता आपण जर या दगडी घेतला तर तुम्हाला पूर्णपणे हा मातीचा प्रकार हा दिसेल। अतिशय हलगर्जीपणाचं काम या ठिकाणी सुरू आहे। संदर्भित ठेकेदारावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी समस्त ग्रामस्थांची आता मागणी आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल? 4.5 कोटीचं काम आहे, 5.5 कोटीचं काम आहे PWDच्या अंडर येतं काम। आणि तुम्ही जर बघितलं तर रस्त्याची पूर्वी जी कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बुरुम सोडून माती वापरलेली आहेत। काय सांगाल, काय बोली प्रतिक्रिया? नाही, आम्ही 2-3 वेळा त्यांना सांगितलं की बाबा माती टाकू नका, माती टाकू नका, चांगल्या पद्धतीत तुम्हाला एवढं मोठं स्टँडर्ड मिळालेलं आहे, परंतु ते नाही, काय करायचं ते करतात। मातीचं एक की मुरुमाचा एक की, म्हणजे असे करून त्यांनी ते नुसतं कामाची त्यांचं लेवल चाललेली आहे आणि फटाफट काम कसं करता येईल। मध्ये जवळजवळ महिनाभर तर काम बंदच होतं। आता 8 दिवस झाले काम सुरू केलं, तर त्याच्यातही निष्क्रिय दर्जाचं काम चालू आहे। त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नाही। एकच मिनिट तुम्हाला थांबवतो। आपण रस्त्याच्या जर या बाजूला आलात तर कोणत्याही प्रकारची सुरक्षा पट्टी किंवा सुरक्षा बॅनर या ठिकाणी लावलेला नाही आलाय। खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या गाड्यांची देखील वाहतूक या ठिकाणी सुरू असते। खड्ड्याचा भाग आहे, एका दुसरा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? ठेकेदार की समस्त प्रशासन? हा सर्वात मोठा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। आणि आपल्यासोबत आता ज्यांनी या रोडचं जे काम केलं त्याचे सुपरवायझर आहेत। ग्रामस्थांनी थेट आरोप केला आणि ग्रामस्थांनी ह्या रस्त्यावरती आता निरीक्षण केलेलं आहे आणि मुरुमच्या ऐवजी माती त्यांना सापडली आहे। काय सांगा, कामाची पद्धत तुमची योग्य आहे का तुम्हाला वाटतं का?
ग्रामस्थांकडनं वारंवार तुम्हाला या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत योग्य वाटते? आता काही ठिकाणचा प्रश्न नाही. हा जवळजवळ 3 किलोमीटरचा रोड आहे, 5.5 कोटीचा रोड आहे आणि ह्याच्यावरती पाणी नाहीये, सुरक्षा फलक नाही. उद्या अपघात झाला ह्याला जबाबदार कोण असतात? तुम्ही असणार की प्रशासन असणार? आपण शक्यतो जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही खराब असेल तर आपण दुरुस्त करतो. सुपरवायझरांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तेवढी काळजी घेतलेली आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करीन की पूर्ण जो हा पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला एक तरी सुरक्षिततेचा बोर्ड दिसतोय का किंवा डायव्हर्जनचा बोर्ड दिसतो की रस्त्याचं काम सुरू आहे, हा बोर्ड तरी लावण्यात आलेला आहे का? सुपरवायझरच्या म्हणण्यानुसार ह्या रस्त्याचं काम अतिशय योग्य प्रकारे चाललंय. तुम्ही थोडं पुढे या ग्रामस्थांनी आता तिथं निरीक्षण केलंय. संपूर्णपणे माती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचं काम इथं सुरू आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे. जसे की आपण ह्या रस्त्याच्या कामाबद्दल आढावा घेतो, आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. त्यांनी देखील या रस्त्याबाबत संबंधित ठेकेदार असतील ह्याला स्वतःहून कॉल केलेले आहेत. त्यांना स्वतःहून त्याच्या कामाची पद्धत चुकीची आहे त्यांनी ठणकावून सांगितलंय, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा रिप्लाय समोरच्या ठेकेदाराकडनं आले नाही. म्हणजे ठेकेदारांची किंवा कंत्राटदारांची मनमानी सुरू आहे का या ठिकाणी? ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ होतोय हे त्यांच्या लक्षात येतंय का? आता संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारतात. दादा काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे ह्या मागच्या आठवड्यामध्ये हे काम बंद पडलं होतं, कशा प्रकारे पाठपुरावा केला, काय पहिली? सर काय झालं, या रोडचं काम चालू असताना मी वारंवार ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या त्यांच्या सुपरवायझरला सांगतोय की तुम्ही माती टाकू नका. पण प्रत्येक वेळेस त्यांचं कसं आहे की मटेरियल दुसऱ्या ठेकेदाराने टाकलं, त्यांनी माती टाकली, हे काही कारण सांगून ते काम चालू ठेवायचे. त्यांची मनमानी चालू होती. मी परवा आल्यानंतर मी त्या तिवारी म्हणून ह्या रोडचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना मी सर्व या ठिकाणी चालू असलेल्या परिस्थितीचं त्यांचा मुरम ह्याचे सर्व फोटो पाठवले आणि त्यांना सत्य परिस्थिती माहिती नव्हती. त्यांचं काय उत्तर आलं? त्याच्यावर त्यांचं उत्तर असं आलं की साहेब मी ह्याच्यात सुधारणा करतो आणि चांगल्या प्रकारचा मुरम टाकतो. त्यांनी कालच एकच फक्त गाडी टाकली आणि ती गाडी मिक्सिंग करून परत ते वापरत येतात आणि ती मातीच आहे, साईडला माती आहे, त्यांचा स्टॉक पण आहे ना, तो स्टॉकच्या ठिकाणी सुद्धा माती मिश्रित मुरम आहे सगळा. एक ग्रामस्थ म्हणून तुम्हाला वाटतं ज्या प्रकारे रोडचं काम चालू आहे हा रोड वर्षभर टिकेल का? हा वर्षभर तर टिकणारच नाही. 4-6 महिन्यातच हा रोड उखडून जाईल, कारण याच्यात मातीच मिक्स केलेली आहे. 5.5 कोटी रुपयाचा निधी या रोडसाठी. हो, निधी असला ना, जेवढा मोठा निधी असताना त्याचं मटेरियलही तसं वापरलं गेलं पाहिजे ना. मुरुम पण त्यांनी चांगल्या पद्धतीचा वापरला पाहिजे. खडी ठीक आहे, खडी क्रशरवरून येते, खडी चांगली आहे. जे चांगलं मटेरियल आहे त्याला चांगलंच म्हणायचं, जे खराब आहे ते आपण खराब म्हणतोय. त्यांना ते दाखवून दिलं ते त्यांना ते पटलं, पण परंतु त्यांच्या पुढं त्याचं काही प्रोग्रेस झालंच नाही. त्याची थोडीशी मनमानी चालल्यागत वाटते कॉन्ट्रॅक्टरची आणि त्याला कोणीतरी अधिकारी सुद्धा सपोर्टला असला पाहिजे असंही आम्हाला एक ग्रामस्थांना वाटतं. या अधिकारी याच्यात सगळ्यात दोषी आहे. अधिकाऱ्याचं काम आहे या रोडवरती सुपरविजन करणं, रोडवरती काय चाललेलं मटेरियल कशा पद्धतीचं आहे याची तपासणी करणं. हे कुठल्याही प्रकारचे अधिकारी लोक जबाबदारीने कामं करत नाही हे आम्हाला ग्रामस्थांना वाटतं आणि आम्ही या रोडचा आम्हाला म्हणजे पुरेपूर फायदा आणि आमचं क्षेत्र या रोडमध्ये गेलेलं आहे. आम्हाला या रोडचा खूप उपयोग होणार आहे. भविष्यात हा रोड टिकला तर आमच्या इथं दळणवळणाची साधनं जास्त उपयोगी येतील, आमच्याकडे इंडस्ट्री एरिया वाढेल, आमच्या तरुणांना काम मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, शेतकऱ्यांना या ठिकाणी दळणवळणाची साधनं. हा प्रश्न एकीकडे, पण दुसरीकडे जर बघितलं या रोडचं काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचा सुरक्षा फलक या ठिकाणी लावण्यात आले नाही. तुम्ही पण वारंवार या रोडवरनं बाईकने प्रवास करता, संध्याकाळच्या वेळेला जर बघितलं तर जो खड्डा आहे त्या साईडला कोणत्याही प्रकारची पट्टी नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी ठेकेदाराकडनं घेण्यात आलेली नाही. उद्या जर जीवाची हानी झाली किंवा कोणत्याही प्रकारचा जीवाला धोका झाला त्याला जबाबदार कोण, तुम्हाला काय वाटतं? याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाची काळजी, सर्व जनतेची काळजी घेणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. प्रशासन आणि हे कॉन्ट्रॅक्टर यांचं सगळं मिली बघत आहे. हे सर्व काय करतायत, प्रशासनाला कॉन्ट्रॅक्टर विकत घेत आणि त्या पद्धतीने हे काम आपल्या सर्व राज्यामध्ये चाललेलं आहे. हे आजच नाही, इथून पाठीमागे ही अशी परंपरा मोडीत निघाली पाहिजे. सर्व नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे, कारण जे इथं फलक लावले होते हे रोडचं काम चालू झाल्यानंतर ते सगळे फलक हटवले गेले. परत कुठल्याही प्रकारचा फलक नाही. हे काम सुरू आहे, वाहने सावकाश चालवा अशा प्रकारचं बोर्ड कुठेही दोन्ही साईडला नाहीये. सदर
कामाचा हलगर्जीपणा बघून गावचे सरपंच तातडीने या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी तुम्ही स्वतः ह्या रस्त्याची पाहणी केलीत. या रस्त्याच्या निधीसाठी तुम्ही स्वतःहून कबूल केलं की आम्ही आमदारांकडे खूप वेळा मागणी केली, खूप कष्टाने हा निधी आलाय, 5.5 कोटीचा निधी आहे आणि तुमच्या डोळ्याने तुम्ही बघते की रस्त्याची कशा प्रकारे अवस्था या कंत्राटदारांनी केली, माती वापरून लोकांच्या जीवाशी खेळतात. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? तुमच्या प्रकारे कशा प्रकारे कारवाई होणे अपेक्षित? आम्ही ज्या वेळेस ह्या सणसवाडी चिमणापीरमळा मार्गे तळेगाव डोंगरे या रस्त्याचं काम झाल्यापासून अनेक वेळा या ठिकाणी आम्ही भेट द्यायला येतो. मी सुपरविजनला असणारे जे त्यांचे माणसं आहेत त्यांना वेळोवेळी सांगितलं की अशी सर ह्या मुरमाच्या जागी माती वापरली जाते, आपण या ठिकाणी लक्ष घाला. या खडीच्या खाली ज्यावेळेस उकरून पाहिलं त्यावेळेस सगळी माती निघते, ही माती सगळी काढून टाका, खडीच्या वरती चांगला मुरम टाका आणि मग पाणी मारून याची लेवल करा. पण दरवेळेस यांना सांगून सुद्धा या चुका लोक सुधारत नाही. मी आता त्यांचे आशिष सरांच्या वरिष्ठ त्यांचे अशी संपर्क साधला तर त्यांनी सुद्धा आता फोन काही उचलला नाही माझा. मी 2-3 कॉल केले, परंतु हा निधी आणण्यासाठी तालुक्याचे माजी आमदार माननीय आशुबापू पवार यांनी यासाठी आम्हाला खूप मदत केली आणि एवढा 5-5.5 कोटी रुपयाचा निधी दिला. परंतु हे काम जे अशा पद्धतीने चालू आहे हे खूप चुकीच्या पद्धतीने चालू आहे की अशा पद्धतीचे जर रस्ते केले तर लवकरच हे वर्षभर सुद्धा टिकणार नाही. कारण या ठिकाणी रहिवासी झोन असल्यामुळे, इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळे इथं खूप मोठी वाहतूक असते आणि या वाहतुकी याच्यामध्ये हा 1 वर्ष सुद्धा रस्ता टिकू शकत नाही. म्हणून माझी संबंधित ठेकेदारांना विनंती आहे, ह्या रस्त्याचं काम आपण एस्टिमेट प्रमाणे चांगल्या क्वालिटीचं करावं, नाही ते हे काम या ठिकाणी बंद करून जोपर्यंत तुम्ही चांगलं काम एस्टिमेट प्रमाणे करत नाही तोपर्यंत हे काम करू नये. आणि असं माती मुरम मिक्स करून काहीतरी भ्रष्टाचारी पद्धतीने तुम्ही रस्ता जे करता हे चुकीचं आहे. तर याच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि गावचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही हे सांगतो की जर अशा पद्धतीचा जर रस्ता होणार असेल तर हा रस्ता आम्ही या ठिकाणी थांबवतोय आणि जोपर्यंत एस्टिमेट प्रमाणे रस्ता होत नाही तोपर्यंत हे काम या ठिकाणी आम्ही होऊन देणार नाही. संबंधित आमचे शेतकरी येतात, यांना सांगतात, गावचे प्रतिनिधी येऊन यांना सांगतात, तर ही लोक ऐकत नाही. तर याच्यावरती संबंधित कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी प्रशासनाकडे तक्रार देणार आहे. आणि माजी आमदार आशुबापू पवार यांच्याही वतीने यांना मी सांगतो की आपण जर अशा पद्धतीचं काम चालू ठेवलं तर हे काम आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही. चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे तरच हे काम सुरू करा, नाही तर अन्यथा हे काम बंद करा अशी आमची या ठिकाणी म्हणजे या कामाबद्दल तर मी निषेधच व्यक्त करतो की खरोखरच लोकांसाठी खूप मोठं नुकसान होणार आहे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे रस्ते झाले तर. त्याच्यामुळे आम्ही तीव्र शब्दात निषेध करून कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या पद्धतीने काम करावं अशी आमची यांना त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत तळेगाव डोंगरेच्या वतीने विनंती करतो. सरपंच, ज्या प्रकारे आपण बघूया ज्या प्रकारे तुम्ही मगाशी रेखी केली, रेखीमध्ये तुम्हाला बऱ्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला माती आढळली. एकीकडे शिक्रापूर असलेल्या आजूबाजूचा एरिया असलेल्या अपघाताचं प्रमाण खूप वाढतं आणि तुम्ही लोकनेते आहात, लोकप्रतिनिधी आहात आणि लोकांच्या जीवाशी खेळ चालतो. हा जर खेळ थांबला नाही तर एक सरपंच म्हणून तुमची काय भूमिका असेल? याच्यावरती आमचा संबंधित ठेकेदारांना हीच विनंती असेल की आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे एस्टिमेट प्रमाणे काम करावं, निकृष्ट दर्जाचं काम करू नये. याच्यामुळे इथं जाणारे येणाऱ्या शाळेचे विद्यार्थी असेल, आमचा शेतकरी बांधव असेल, या ठिकाणी साईड पट्ट्या सुद्धा भरल्या जात नाहीये आणि रस्त्यामध्ये जर असं माती मिश्रित मुरम जर वापरला तर याचं खूप मोठं नुकसान होणार आणि आमच्या ह्या लोकांना याची भोग भोगावं लागणार, काम कॉन्ट्रॅक्टर करून जाणार. म्हणून आम्ही या ठिकाणी हे काम जोपर्यंत एस्टिमेट प्रमाणे काम होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊन देणार नाही अशी आमची कठोर भूमिका आहे. आपण अजून जर पुढे बघितलं तर जवळजवळ हा 3 किलोमीटरचा एरिया आहे आणि गावचे जे सरपंच आहेत त्यांची आमचं नुसतं असं बोलणं आलं की ह्या रोडसाठी अतिशय मेहनत, या रोडच्या निधीसाठी अतिशय मेहनत त्यांना घ्यावी लागली होती. तेव्हा या निधीतून ह्या रोडचं काम सुरू आहे. पण कंत्राटदार, ठेकेदार आणि सुपरवायझरच्या निष्काळजीपणामुळे आता इथल्या माणसाचा जीव धोक्यात असल्याचं समोर येतोय. कॅमेरामॅन गणेश, मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, सणसवाडी.